कसं काय मंडळी, मी पद्मकरण स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण भगवान बुद्ध आणि त्यांचं चरित्र, त्यांचं तत्त्वज्ञान, त्यांचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ते विचार तुमच्या आमच्यासाठी कसे उपयोगाचे आहेत तेही महत्त्वाचं आहे, तेच समजून आपण घेण्याचा प्रयत्न करतो आहे. या निमित्ताने आपण यूट्यूब सिरीज सुरू केलेली आहे. आपण एक पुस्तक वाचतो आहे, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, ज्याचे लेखक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण वाचतोय प्रथम खंड आणि त्या प्रथम खंडातला पहिला भाग आपण वाचायला घेतलेला आहे. आपण महामाईचा मृत्यू बघितला, म्हणजे आपण सिद्धार्थ गौतमाची आई ही जेव्हा सिद्धार्थ केवळ 7 दिवसाचे होते, त्या 7 दिवसानंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्या आजारी झाल्या होत्या आणि त्यांचा मृत्यू झाला. यानंतर सिद्धार्थाचं जे पालनपोषण आहे ते त्यांच्या सावत्र आई आणि मावशी महाप्रजापती यांनी केलेलं आहे. आता हे बघा, सिद्धार्थ गौतम हा राजपुत्र होता, तर त्या राजपुत्राला सगळ्याच ज्ञानशाखेचं नॉलेज पाहिजे. भाषाशास्त्र, अर्थशास्त्र है ना, आणि त्यांचं निसर्ग कसा आहे त्याचं ज्ञान सगळं माहीत पाहिजे. आता या सगळ्याचं शिक्षणाची, तथागतांच्या शिक्षणाची व्यवस्था, म्हणजे तथागत जेव्हा लहान होते ते तेव्हा बुद्ध झालेले नव्हते, साधा एक राजपुत्र होता. त्या राजपुत्राच्या शिक्षणाची व्यवस्था शुद्धोधनाने केलेली आहे. आपण त्या शिक्षणाविषयी आज वाचणार आहोत. जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला तेव्हा शाक्यातील वयोवृद्ध जाणते लोक एकत्र जमले व त्यांनी शुद्धोधनाला सांगितले की मुलाला अभया या ग्रामदेवतेच्या देवळात दर्शनाला नेले पाहिजे. जसे की आजकाल आपण बघतो की आपल्या गावात कोणीतरी एखादं ग्रामदेवता असते, तेव्हा त्या काळातही ग्रामदेवता होती अभया, त्या ग्रामदेवतेचं नाव. शुद्धोधन कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालण्यास महाप्रजापतीला सांगितलं. की त्याला कपडे घालीत असताना बाळ सिद्धार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेले जात आहे आपल्या मावशीला विचारलं. जेव्हा त्याला समजलं की आपल्याला देवळात नेलं जात आहे तेव्हा तो हसला. तथापि शाक्यांच्या रीतिरिवाजानुसार तो देवळात गेला. सिद्धार्थ गौतम हा लहान आहे, पण त्यांच्या वयाची ही स्टेज आलेली आहे की त्यांना काही कळतं है ना. जेव्हा मावशी म्हणते त्यांना की आपण अभया या ग्रामदेवताच्या देवळात जातोय, तेव्हा तो फक्त मुश्किल हसतोय, कारण की लहान मुलांना कधी कधी कळत असतं की हे सगळं व्यर्थ आहे, इसमें क्या रखा है दादा, मुझे क्यों लेके जा रहे हो देवळा में. तथापि आई म्हणजे महाप्रजापती आणि शुद्धोधनाच्या आग्रहाखातर त्या लहान सिद्धार्थाला जावं लागलं असेलच. पुढे वयाच्या 8व्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्याभ्यासाला सुरुवात झाली. महामायेच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी शुद्धोधनाने ज्या 8 ब्राह्मणांना बोलविले होते व ज्यांनी सिद्धार्थाचे भविष्य कथन केले होते ते त्याचे प्रारंभीचे गुरु झाले. मग यांना शिकवणार कोण, सिद्धार्थाला शिकवणार कोण? तर आपण एक कथा बघितलेली आहे की जेव्हा महामायेला स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी जे 8 ब्राह्मणांना बोलवलं जातं तेच 8 ब्राह्मण प्रारंभीचे, सुरुवातीचे सिद्धार्थाचे गुरु होतात. पण सिद्धार्थ दिमागाने बहुत हुशार, त्याने पटपट ते नॉलेज आत्मसात केलं. आणि तेव्हा जेव्हा शुद्धोधनाला कळलं की आपल्या मुलाला आणखी ज्ञान आपण देऊ शकतो आणि द्यायला हवं, तेव्हा त्यांनी एका व्हेरी फेमस अशा शिक्षकाला बोलवलं. त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिद्धार्थाला शिकवल्यानंतर शुद्धोधनाने उदिच्च देशातील थोर कुळात जन्मलेल्या प्रथम श्रेणीच्या विद्वान असलेल्या सब्बमित्ताला बोलावून घेतले. कोणता शिक्षक आलेला आहे? सब्बमित्त. सब्बमित्त हे नाव खूप मला आवडलेलं आहे. सब्बमित्ताला आपण तोडू, सब्ब आणि मित्त. सब्ब म्हणजे सर्व आणि मित्त म्हणजे मित्र. असा शिक्षक जो सर्वांचा मित्र आहे, सब्बमित्त आहे, अशा शिक्षकाला शुद्धोधनाने बोलवलेला आहे. सब्बमित्त हा भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, वेद, वेदांगे आणि उपनिषदे या सर्वांत पारंगत होता. आणि हा जो सब्बमित्त आहे
हा त्यांचा दुसरा गुरु आहे. पहिले ते आड ब्राह्मण गुरु, त्याच्यानंतरचा हा सब्बमित्त. आणि या सब्बमित्ताच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शनशास्त्रे आत्मसात केली. त्या काळातली जी सगळी दर्शनशास्त्र होती, तत्त्वज्ञान चिंतनाची शास्त्र होती, चार्वाक होऊन गेलेले होते. आणि शाक्य जे कपिल मुनींनी जे शाक्य सिद्धांत सांगितलेला आहे त्याचंही त्यांचं शिक्षण झालेलं होतं. याशिवाय त्याने आलार कालामाचा शिष्य भारद्वाज याजकडून ध्यानधारणेची विद्या संपादन केली. भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तू येथेच होता. कपिलवस्तू ही शाक्यांची राजधानी. कपिलवस्तू हे नाव शाक्य दर्शनाचे प्रवर्तक कपिल मुनी यांच्या नावावरून पडलेलं होतं. आणि या कपिलवस्तूमध्ये भारद्वाज नावाचा एक गुरु होता. त्यांच्याकडून सिद्धार्थाने ध्यानधारणा ही विद्या शिकली. या सगळ्या बालपण आणि शिक्षणाविषयी सिद्धार्थाच्या बोलताना मला असं वाटतं की आपल्या मुलाला किंवा ज्या पिढी आहेत, लहान पिढी आहेत, त्यांना सिद्धार्थासारखंच वेगवेगळ्या दर्शनशास्त्रांचं, वेगवेगळ्या अभ्यासशास्त्रांचं नक्कीच शिक्षण दिलं पाहिजे. आपण आता या व्हिडिओमध्ये तथागतांचं बालपण आणि शिक्षण याविषयी बोललेलो आहोत. पुढचा व्हिडिओ तथागतांचे बालपणातली लक्षणं कशी होते, ते वागण्यात कसे होते, त्यांचा स्वभाव कसा होता हे आपण बघणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला याविषयी मी तुमचे खूप खूप आभार मानतो. चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्ही आणखी व्हिडिओ बघू शकाल. धन्यवाद. भवतु सब मंगलम. सगळ्यांचं भलं हो आणि सगळ्यांचं कल्याण हो.